खाडीतील कचरा गोळा करून विल्हेवाट लावण्याची गरज आहे असं गणेश नाईक यांनी म्हटलंय। सर्व मंत्र्यांसोबत बोलून सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार असं गणेश नाईक यांनी म्हटलंय। गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असंही गणेश नाईक म्हणाले। ऐरोलीत कांदळवनाचा काही भाग लोकांनी विकलेला आहे असं गणेश नाईक यांनी म्हटलेलं आहे। खाडीमध्ये वाहत असलेल्या प्लास्टिकच्या बॉटल्स, प्लास्टिक सादृश्य एकूण दोऱ्या, फोम, थर्माकोल या सर्वांना कलेक्ट करून त्याची विल्हेवाट प्रॉपर पद्धतीने करण्याची गरज आहे। मी सर्व मंत्री महोदयांशी बोलेन, माननीय एकनाथजी शिंदे नगरविकास मंत्री, उपमुख्यमंत्री त्यांच्याशी बोलेन, गरज पडली तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी मी बोलेन, उपमुख्यमंत्री अजितदादांशी बोलेन। माझ्या स्वतःच्या बोटीने ज्याला प्रवास करायचा होता त्याला इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बॉटल्स किंवा प्लास्टिकचा प्रादुर्भाव तिथं नव्हता, परंतु कुठेतरी काही हे सगळं थांबलं पाहिजे।